निमित्त अधिक मासाचे कथा भाग 23. अधिक मासाच्या सुरुवातीला महिनाभर करावयाची व्रतवैकल्य कोणती याबद्दल विचार केला. त्यानंतर त्या व्रताचरणाचे शुभाशुभ परिणाम ज्यांनी अनुभवले त्यांच्या कथा आपण वाचल्या. कोणत्याही व्रताच्या कथा वाचणे ऐकणे ही व्रताएवढेच महत्त्वाचे आहे. आपण सत्यनारायणाचे व्रत पूजा करतो, त्यानंतर कथा श्रवण कथा ऐकणे हा स्वाध्याय आहे. पाठाचे नंतर गृहपाठ जसा करणे हितकारक असतो, तसेच व्रतानंतर कथा ऐकणे स्वाध्याय आहे. स्वाध्याय जेवढा जास्त तेवढी व्रताची श्रद्धा जास्त, आणि श्रद्धा जितकी दृढ तितकी फलप्राप्ती सुकर. सत्यनारायणाच्या 5 कथा वाचतो ते यामुळेच, आणि यामुळेच आपण अधिक मासातील एवढ्या कथा वाचल्या. पूर्वजन्म पुनर्जन्म याविषयी मांडणाऱ्या या कथा कर्मविपाक सिद्धांत समर्थक आहेत. कर्मविपाक वादात पडायचे नसले तरी पुनर्जन्म याविषयी आता अनेक पाश्चिमात्यांनी साधारण विवेचन केलेले आहे. पण भारतीय संस्कृतीमध्ये कर्मफलानुसार भोक्तृत्व वाट्याला येते आणि शिल्लक भोक्तृत्वासाठी पुनर्जन्म घ्यावाच लागतो हे मान्य केलेले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सत्कर्म करून पुनरावृत्ती टाळण्याची धडपड सर्वच सश्रद्ध करीत असतात. कर्ज काढून सर्व मजा करा, देह नष्ट झाल्यावर कर्ज फेडण्याची चिंताच कशाला, हा चार्वाकाचा सिद्धांत आचरण्याला सोपा म्हणून आवडणार आहे. त्यावर विश्वास ठेवणे ही श्रद्धाच नाही काय. 5000 वर्षापूर्वीच्या या कथनावर विश्वास ठेवून वागणे ही नकारात्मक श्रद्धाच आहे. आज सकारात्मकता सर्वच स्तरावर अवलंबा असे सर्वच विचारवंत सांगतात. मग इथेच धार्मिकतेतच नकारात्मक विचार करून आत्मघात का करायचा हा विचार करणे गरजेचे आहे. शिवाय धर्माचरण हा काही व्यासपीठावरून समजावून देण्याचा विषय नाही. हा स्वकल्याणाचा विचार आहे. कोणी केले म्हणून आपण करणे किंवा कोणी केले नाही आपण कसे करावे, अथवा कोणी कसे केले तसेच मी सुद्धा करावे काय, या विषयांचा पाठपुरावा करू नये. सत्कर्म सदाचार सत्शील वर्तन आणि स्वधर्माचरण या बाबींची तुलनाच न करता टप्प्याटप्प्याने ती वर्धिष्णू करावीत. विचार ऊर्ध्वगामी व्हावे आणि ईर्षा द्वेष मत्सर या गोष्टी नष्टप्राय कराव्या, म्हणजेच कोणतेही व्रताचरण सफल पूर्ण होत असते.